श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. उभारून आनंदाची गुढीदारी, जीवनात यो रंगत न्यारी. हिंदू नवीन वर्षाची सुरुवात ज्या दिवसाने होते तो दिवस म्हणजे गुढीपाडवा. दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो. महाराष्ट्राचा अत्यंत महत्त्वाचा आणि 3.5 मुहूर्तापैकी एक असलेला गुढीपाडवा हा सण यंदा 2026 मध्ये 19 मार्च 2026 म्हणजेच गुरुवारी साजरा केला जाईल. गुढी म्हणजे ध्वज, तर मराठीत प्रतिपदेला पाडवा म्हणतात. त्यामुळे या सणाला गुढीपाडवा म्हणून ओळखले जाते. गुढीपाडवा म्हणजे नवचैतन्य आणि मांगल्य, झाल्या गेल्या सर्व गोष्टी विसरून नव्या वर्षाचे जोमात स्वागत करण्याचा दिवस म्हणजेच गुढीपाडवा अर्थात चैत्र पाडवा. गुढीपाडव्याच्या दिवशी आपण श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही करत असतो. गुढीपाडव्याच्या सणाला निश्चितच धार्मिक महत्त्व आहे. याशिवाय हा सण जीवनातील शुभ आणि समृद्धीचे प्रतीकही मानले जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते, ते समृद्धीचे प्रतीक आहे. गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होते. ब्रह्मदेवाने गुढीपाडव्याला विश्वाची निर्मिती केली असे पौराणिक कथेत सांगितले आहे. त्यामुळे या दिवशी ब्रह्मदेवाच्या पूजेलाही विशेष महत्त्व मानले जाते. गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी असल्याने या दिवशी जरी शुभ मुहूर्तावर पूजा करता आली नाही तरी तुम्ही संपूर्ण दिवसात कधीही पूजाही करू शकता. याच दिवशी चैत्र नवरात्रीमध्ये देवी दुर्गा मातेच्या 9 रूपांची पूजाही केली जाते. तसेच त्यांच्यासाठी उपवास आणि व्रत केले जाते. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला दुर्गा देवीची पूजा केल्याने भक्तांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतात. यासोबतच जीवनातील सर्व त्रासांपासून मुक्तता मिळते. भक्तांवर दुर्गा देवीच्या आशीर्वादाचा वर्षाव होतो. त्यांच्या कृपेने भक्तांना सुख व सौभाग्य प्राप्त होतं. 14 वर्षाचा वनवास संपून आणि रावणाचा वध करून प्रभू श्रीराम जेव्हा अयोध्येत परतले तेव्हा प्रजेने आनंदाने विजयाचे प्रतीक म्हणून गुढ्या उभारल्या होत्या. ऐतिहासिक दृष्टिकोनातून हा सण छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय आक्रमकांवर मिळवलेला विजय आणि स्वराज्यातील आनंद साजरा करण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. याच दिवसापासून हिंदू नवीन वर्ष म्हणजेच विक्रम संवत सुरू होतं. आणि या दिवशी शास्त्रामध्ये काही उपाय हे सांगण्यात आले आहेत. हे उपाय केल्याने आपल्या जीवनामध्ये असणारे जे संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, त्यापासून आपल्याला निश्चितच मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते. आणि म्हणूनच गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण सकाळीच उंबरठ्यावर ठेवा ही वस्तू ठेवल्यामुळे आपल्या घराची खूप भरभराटी होणार आहे. आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर ती कोणती वस्तू ठेवायची, कोणत्या वेळेत ठेवायची, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका. गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वप्रथम ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे. यानंतर संपूर्ण घर स्वच्छ करावे. त्यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानाची तोरणं लावावी, रांगोळी काढावी. त्यानंतर घराच्या काही भागात गुढी उभारावी. गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्माजींची संपूर्ण कुटुंबासह विधीनुसार पूजा करावी. देवी मातेची पूजा करावी. तसेच गुढी उभारल्यानंतर भगवान विष्णूंची पूजा करावी. गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्मांडातील प्रजापती लहरी जास्तीत जास्त पृथ्वीवर पाठवल्या जातात. या लहरी खेचून घेण्याचं काम हे गुढी करत असते. तांबे धातू प्रजापती लहरींना आकर्षित करतो. तांब्याचे मुख खाली असल्यामुळे त्या लहरी घरात प्रवेश करतात. प्रजापती लहरी आकर्षित केलेल्या तांब्याने वर्षभर पाणी पिल्याने आपल्याला आरोग्य लाभतं. आणि म्हणूनच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर जर आपण काही प्रभावी उपाय किंवा सेवा केल्या तर त्यामुळे आपल्याला त्या सेवेचं त्वरित फळ हे प्राप्त होत असतं. आणि
म्हणूनच हा उपाय आपल्याला सकाळीच करायचा आहे. तुम्ही जास्तीत जास्त हा दुपारी 12 वाजेपर्यंत उपाय करू शकता. त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करता येणार नाही. हा उपाय करण्याकरता आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा आहे. त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं. त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद ही टाकायची आणि असं हे जल जे आहे ते आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बाहेर आणि मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला शिंपडून घ्यायचं आणि त्यानंतर स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आहे. गुढीपाडवा आला आहे गुरुवारी आणि प्रत्येक गुरुवारी आपण प्रत्येकजण जे आहे आवर्जून आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन हे करत असतो. म्हणून आपल्याला उंबरठ्यावर हळदीचं लेपनसुद्धा करून घ्यायचं आहे. उंबरठ्याला माता लक्ष्मीचं स्थान म्हटलं जातं. साक्षात श्रीहरी विष्णूंनी स्वतः विष्णू पुराणामध्ये असं म्हटलं आहे की दिवसभरामध्ये 7 वेळा माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि जेव्हा असे हे हळदीचं लेपन आपण उंबरठ्यावर करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. तसेच हळदीने आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा एक स्वास्तिक हे काढून घ्यायचं. स्वास्तिक काढताना ते व्यवस्थित काढा. त्यामध्ये 4 बिंदू तसेच कडेला 2-2 रेषा ज्या आहेत त्या आवर्जून आपल्याला द्यायच्यात, कारण त्या स्वास्तिकच्या मर्यादा आहेत. त्याचबरोबर उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला कुंकूने एक स्वास्तिक हे काढून घ्यायचं आहे. स्वास्तिक व्यवस्थित काढा. त्यामध्ये 4 बिंदू तसेच कडेला 2-2 रेषा ह्या आवर्जून द्यायच्यात, कारण स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक असतं. स्वास्तिकला श्रीहरी विष्णूंचं आसन म्हटलं जातं. तसेच माता लक्ष्मी आणि गणपती बाप्पांचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं. आणि उंबरठ्यावर स्वास्तिक काढल्यामुळे आपल्याला ग्रहदोषापासून मुक्तताही मिळत असते. आता एक आपल्याला तांब्याचा कळश घ्यायचा आणि त्यामध्ये गच्च भरून आपल्याला तांदूळ हे भरून घ्यायचे आहेत आणि त्या तांदळावर आपल्याला एक प्लेट ठेवायची आणि त्या प्लेटवर आपल्याला एक मातीची पंती ही ठेवून घ्यायची आहे. आता या मातीच्या पंतीमध्ये आपल्याला 2 वातीची 1 वात करून लांब वात ही टाकायची. तसेच आवर्जून या मातीच्या पंतीमध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं. आता हा जो दिवा आहे तो आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे. आता हा कळश आपल्याला उचलून घ्यायचा आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर यायचं. बाहेरनं जेव्हा आपण आतमध्ये येतो तर जी आपली उजवी बाजू आहे तिथे आपल्याला हा कळश जो आहे तो ठेवायचा. तर या कळशावर जो आपण दिवा प्रज्वलित करून ठेवला आहे त्यामध्ये तूप आपल्याला एवढं टाकायचं आहे जेणेकरून कमीत कमी दुपारी 12 वाजेपर्यंत तरी तो दिवा प्रज्वलित राहिला पाहिजे. तांदळाने भरलेल्या कळशावर सुद्धा आपल्याला एक स्वास्तिक काढून घ्यायचं आहे. तसेच दिव्याला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची. एक फूल अर्पण करून घ्यायचं आहे. संपूर्ण दिवसभर आपल्याला हा कळश जो आहे तो आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरच ठेवायचा आणि संध्याकाळी जेव्हा आपण गुढी खाली उतरवणार आहे तेव्हा आपल्याला हा कळश जो आहे तो आपल्या घरामध्ये घेऊन यायचा आहे. आता या तांब्याच्या कळशामध्ये जे आपण तांदूळ ठेवलेले ते आपल्याला आपल्या घरामध्ये जिथे आपण धान्याचा साठा ठेवतो त्यामध्ये ठेवायचं आहे. असं केल्यामुळे आपल्याला वर्षभर कधी धनधान्याची कमतरता भासत नाही. अशा रीतीने हा छोटासा उपाय जो आहे तो आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळीच करायचा. हा उपाय केल्यामुळे आपलं एक रात्रीतून आयुष्याचं सोनं तर होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्याला कधी धनधान्यात सुख समृद्धीची कमतरता होणार नाही. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.